हाय हॅलो नमस्कार. मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथे म्हणजे कालचा नागपंचमीचा व्हिडिओ आहे हा. तर नागपंचमीची पूजा आमच्याकडे तर अशी करतात, तुमच्या इथे कशी करतात काय नक्कीच सांगा. तर म्हणजे इथे ते जे आपला लाह्याचा पुडा भेटतो ना, त्यात एक फोटो येत असतो. तर तो फोटो आणि घरी आपण म्हणजे गावाकडं तर भिंतीवर सारवून वगैरे करतात, तर आपल्याकडे तर तसं नाही आहे. तर मग आम्ही कागदवर नाग काढले होते हळदीने सॉरी कुंकाने नागं काढून घेतले कागदावर आणि त्याचीच पूजा करून घेतली. तर गावाकडं तर मस्त सारवण वगैरे म्हणजे शेणाचं असतं तर करून करतात. तर इथे तर डायरेक्टच कागदावर काढून मग चिटकवून घेतले मी आधी. आणि एक बेलाचं पान आणि फूल असं दोऱ्यामध्ये बांधून त्याचा हारासारखं लावून द्यायचं. तर नंतर इथे जे कागदवर काढले होते मी नाग ते सुद्धा चिटकवून घेतले आणि त्यालासुद्धा तो जसं बेलाच्या पानाचा आणि याचा हार असतो ते सुद्धा करून घेतला. आणि माझ्याकडे डबल चिकन टेप होती, पण वेळेवर काही गोष्टी सापडतच नाहीत जेव्हा गरज असते तेव्हा. आणि त्यासाठी मग म्हटलं आता जो आहे सध्याचा तोच लावून घ्यावं. तर त्यानंतर वारुळाची पूजा करायलासुद्धा जायचं होतं, त्यामुळे म्हटलं मग पटकन घरची पूजा करून घ्यावी आधी नंतर ते करावं. तर त्यासाठी जो चिकन टेप सापडला तोच घेतला. त्यानंतर सर्व लावून घेतलं भिंतीला आणि मग नंतर सर्व देवांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर स्वतःलासुद्धा घेतलं. तर सकाळची देवपूजा वगैरे सर्व झालेलंच होतं, जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. सकाळची देवपूजा वगैरे सर्व करून घेतल्यानंतर 3-4 वाजता समजा पूजा केली असेल मी ही नागोबाची. तर ती पूजा वगैरे करून घेतली आणि तसंच मग रुद्रालासुद्धा ट्युशनला सोडून आली होती आणि नंतर मग आम्ही वारुळाची पूजा करायला चाललो होतो इथं. तर त्यासाठी म्हणजे आमच्या घराच्याच जवळ वारूळ आहे, जास्त लांब जायची गरज नाही. तर त्यानंतर मस्त ताट करून वारुळाची पूजा करून घेतली इथे. ताट करून घरूनच घेऊन गेलो होतो सर्व. तर तिथे गेल्यानंतर छान अशी पूजा करून घेतली. दूध वगैरे दूध लाह्याचा नैवेद्य असतो मेन तो आणि पुरणपोळीचा तर असतोच, पण तो संध्याकाळी करतात म्हणून मी काही केलं नव्हतं. तर इथे सर्व हे करून घेतली पूजा व्यवस्थित आणि नंतर मग परत पूजा झाल्यानंतर घरी आलो. मधात तर जास्त काही शूट केलं नाही आणि इतकं छान वातावरण होतं संध्याकाळचं म्हणजे 4-4:30चा टाईम असेल. खूप छान वातावरण होतं, एकदम फ्रेश हवा चालू होती. तर इथे पूजा वगैरे झाली. त्यानंतर घरी यायला निघालो आम्ही लगेच. तर सर्व मोकळं आहे त्याच्याच्यानी छान होतं वातावरण फ्रेश. तर आता मी घरी आलेली आहे. वारुळाची पूजा वगैरे केली आम्ही आणि जास्त काही शूट केलं नाही कारण की मी काल म्हटलं होतं मी दवाखान्यातून आले होते त्यामुळे. तर आता पूजा वगैरे घरचीसुद्धा करून गेली होती आणि वारुळाचीसुद्धा पूजा करून आलेली आहे आता. आणि आता स्वयंपाक वगैरे करते आणि बघूया आता काय करूया स्वयंपाक ते पण नाही माहिती काय करायचं इथं. तर आता स्वयंपाक करायला लागते आणि रुद्राचासुद्धा टाईम झालेला आहे. रुद्राला ट्युशनला सोडलेलं आहे मी, तर त्याचासुद्धा टाईम झालेला आहे. तर बघूया आता स्वयंपाक आमच्याकडं आज म्हणजे तवा टाकत नाहीत म्हणजे नाही का नागपंचमीला चपाती वगैरे करत नाहीत. तर पुरणाच्या पोळीचे आणि ते काय म्हणतात आपल्याकडं वरणफळं असतात ना ते करतात. तर तेच करावं लागणार आहेत मलासुद्धा. तर बघूया आता काय काय होतं तर. आणि नैवेद्यसुद्धा करायचा आहे. तर चला असं बाकी सगळं आवरलेलं आहे. रुद्राचासुद्धा टाईम होतो तर आवरून घेते आणि नंतर मग रुद्राला आणायला जाते. त्यानंतर रुद्राचासुद्धा टाईम होणार होता आणायला जायचा ट्युशनवरून. तर म्हटलं कुकर लावून जावं, तर वरणाचं कुकर लावून घेते मी कारण की आज भातसुद्धा घालायला जमत नाही. त्यामुळे मग वरण फळं करायचे होते मला. तर चकोले जसे असतात ना त्या टाईपमध्ये मी करणार होते. आणि गावाकडे कसं वरणफळं म्हणलं की साधं वरण आणि आपलं फळं उकडून खाल्ले जातात जे की पिठाचे आपण करतो तसे. तर मी तसं काही म्हणजे खावंसं तर वाटत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की फोडणीचे म्हणजे चकोल्या जसं करतो ना आपण तसं करावं. तर त्यासाठी मी आधी वरण लावून घेतलं आणि कुकर लावून घेतलेला आहे. थोडा वेळ बाहेर बघते आवरते तर नंतर बाहेरचं झाडून वगैरे घेतलं तोपर्यंत म्हटलं वरणसुद्धा होईल. तर बाहेरचं सगळं आवरून घेतलं झाडू वगैरे मारून छान आणि वातावरणसुद्धा खूप छान झालं होतं त्यामुळे थोडा वेळ केला. त्यानंतर इथं कुकर झालं होतं. तर कुकर झालेलं आहे. वरण तर झालं, बाकीचं तर आल्यावर करते. आधी रुद्राचासुद्धा टाईम झाला आहे. रुद्राला घेऊन येते एकदा आणि नंतर बाकीचं आवडते.
रुद्राला घ्यायला आली होती, तर रुद्राला घेतलं आणि मग लगेच घरी यायला निघालो. तर रुद्राचं चालू होतं काय काय केलं काय नाही ते सगळं सांगत बसायचं. म्हणजे घरी जाईपर्यंत पूर्ण ते सांगणार काय झालं, कसं केलं, काय होमवर्क केला वगैरे असं. तर मग नंतर इथे महादेवाचं मंदिर होतं छोटंसं आमच्या कॉलनीच्या बाहेर, तिथेसुद्धा दर्शन घेतलं. म्हटलं जवळचं आहे तर घेऊ दर्शन, समोरूनच जातं इथं. तर दर्शन घेतल्यानंतर घरी आली आणि येताना मी कढीपत्तासुद्धा आणला होता, छान म्हणजे फ्रेश होता. तर म्हटलं घेऊया आणि ते चहासुद्धा ठेवला साईडला लगेच. रुद्रालासुद्धा दूध चहा प्यायचा होता आणि मलासुद्धा चहा म्हटलं मीसुद्धा चहा घेतला नव्हता. तर त्यासाठी चहासुद्धा म्हणजे टाकला आणि लगेच चहा होईपर्यंत म्हटलं कढीपत्ता जो आणलेला आहे तो तोडून पिशवीमध्ये ठेवावं, म्हणजे जास्त दिवस टिकतो तो, त्यासाठी. तर ते कढीपत्तासुद्धा मी पिशवीमध्ये भरून मस्त पॅक करून ठेवून दिलेला आहे फ्रीजमध्ये. तर त्यानंतर इथे लगेच चहासुद्धा झाला होता आणि जो साईडचा पसारा होता तोसुद्धा काढून घेतला आणि वरणसुद्धा थोडंसं काढून घेतलं मी, कारण की पुरणाचा जसं काही मी म्हटलं पुरण करावं लागतं, जे पुरणाचे फळं करावं लागतात नैवेद्यासाठी. तर त्यासाठी तुरीच्या डाळीचंच पुरण केलं मी थोडंसं, कारण की पुरणपोळ्या तर कोणी खात नाही. मग म्हटलं आणि वरणफळं करायची म्हटल्यावर पुरण कशाला परत, म्हणून मग मी काय केलं तुरीच्या डाळीचंच थोडंसं पुरण केलं. त्यात थोडीशी साखर टाकली आणि तुरीची डाळ मिक्स करून घेतली, कारण की मला नैवेद्यापुरतंच करायचं होतं थोडंसं. आणि तुरीच्या डाळीचंसुद्धा मी पहिल्यांदा केलं, पण छान झालं होतं, छान होतं तुरीच्या डाळीचंसुद्धा. तर ते मी ते करून घेतलं, कारण की मला थोडंसंच करायचं होतं. तर चहा झाल्यानंतर लगेच ठेवून दिलं, म्हणजे पटकन होईल म्हणलं आणि लगेच झालं ते. तर बघू शकता तुम्ही, मस्त झालं होतं. तर ते थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं आणि लगेच मग चहासुद्धा म्हणजे थंड झाल्यावर फिरवून घेईल म्हटलं आणि आधी म्हटलं चहा घ्यावं. तर बसून मस्त चहा घेतला मी आणि रुद्राला थोडंसंच चहा देते मी, म्हणजे दूध जास्त टाकायचं आणि थोडासा चहा, म्हणजे त्याला चहा करतो तो म्हणून. तर त्यानंतर मधात कॅमेरा बंद केला होता, लक्षातच नाही राहिलं माझ्या. आणि म्हणजे चकोल्या वगैरे मी करून घेतल्या होत्या पीठ वगैरे भिजवून, माझ्या लक्षातच नाही की मी कॅमेरा चालू केला आहे की नाही म्हणून. तर त्यानंतर मी चकोल्या करून घेतल्या होत्या आणि थोडंसं गरम पाण्यात वाफलवून घेतल्या होत्या, जे की मी साईडला कढईमध्ये ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता त्या याच्यात पाणी निथळण्यासाठी. आणि लगेच कुकरमध्ये म्हणजे वरण हे करून घेतलं आणि लगेच कुकरमध्येच म्हटलं करून घ्यावं चकोल्या. तर इथे मी वरणफळं करण्यासाठी सामान घेतलं हे दाखवलं तुम्हाला. आणि ह्यासुद्धा मी उकडून घेतल्या होत्या थोड्याशा गरम पाण्यात वाफलवून. आणि साईडलाच पातेलं ठेवलं मी, की थोडंसं कांदा वगैरे परतून झाला की तोच थोडंसं काढून मी या साईडला म्हणजे पातेल्यात काढून घेणार, कारण की रुद्रालासुद्धा म्हणजे फिक्या करायसाठी आणि बाकीच्या ह्याच्यात मसाला टाकणार, म्हणजे तिखट वगैरे आपलं. तर इथे मी रुद्राच्या केल्या होत्या आणि त्याला खायला दिलं लगेच. तर नैवेद्य दाखवला आधी आणि नंतर मग नैवेद्य वगैरे झाल्यानंतर रुद्राला खाऊ घातलं, त्याच्यासोबत खेळावं लागतं. यानंतर काहीही शूट केलेलं नाही आहे, सगळं आवरला, पसारा खूप पडला होता. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ म्हणजे जेव्हा केव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय. कैसे डाल रहे दिखा ना पहले, ऐसे डाल रहा है. अरे दिखा रही ना कैसा डाल रहा है रुद्रा बंदूक. वाह, हैंडसम नहीं क्या? मैं नहीं खेल रही वैसे, हैंडसम नहीं क्या?